कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस झालं, तू निघून जातो इथून, नाहीतर माझ्या हातून आज काहीतरी होईल। इसरा, तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू शकत नाही। बोलू द्या आम्हाला। आदिपती तुम्हाला बाप मानत नाही, तुमच्या सर्व गुण संपन्न बायकोला त्यांची आई मानत नाही। ते फक्त आम्हासनी आई मानतात, आमचं ऐकतात, कारण खरं प्रेम त्यासनी फक्त आमच्याकडनं मिळालंय। आदिपतींच्या आयुष्यात एकच नातं आहे, त्यांच्या आई साहेबांचं। एक गोष्ट विसरतेस तू, आता त्याची बायको आली आहे, अक्षरा आली आहे, आणि ती तुला पुरून उरेल। पुरून उरायला त्या त्यांची बायको राहायला तर पाहिजेत का नाही? मग बघू आम्ही त्यांचा खमकेपणा। नव्याची नवलाई होईल, फार दिवस टिकणार नाही। हे आत्ता मनातलं खरं बोललीस तू, शेवटी तुझ्या तोंडातनं खरं बाहेर पडलंच। तुला त्यांचा संसार टिकायला नकोय, त्यांचं लग्न टिकायला नकोय, ते दोघे एकत्र बघवत नाहीत तुला, हेच हवंय ना तुला? बाकी कधी तुम्ही आमच्या मनातलं काय बी ओळखू शकला नाहीत, पण हे बाकी बरोबर ओळखलं तर तुम्ही। मग हे आज नाही, हे कधीच ओळखलंय मी। आता एवढं ओळखलंच आहे तर अजून एक गोष्ट जाणून घ्या, तुम्ही आमचं काय बी वाकडं करू शकणार नाही। ना आधी करू शकलात, ना आत्ता करू शकाल। या भ्रमात राहू नकोस। माझ्या मुलाच्या आणि सोनेच्या वाटेला गेलीस ना तू, मी सोडणार नाही तुला। काय करायचं ते करावं, आम्ही बी हितच आहोत आणि तुम्ही बी। पण तू इथे राहिलीस तर ना, आता तुला वाचवायला माझा मूर्ख मुलगा नाहीये इथं, आणि मी सुद्धा आता हातबल लागतिक चारुहास नाहीये। आता पूर्वीचा चारुहास परत आलाय, आणि तुझ्या समोर तोच उभा आहे। एकटी आहेस तू भुवनेश्वरी। आता ना इथं अधिपती आहे ना अक्षर आहे मला अडवायला, कुणीही मला अडवणार नाहीये काही करण्यापासून। काय करण्यापासून तुम्हाला अडवू शकणार नाही सांगा की? तुम्ही किती बी ठरवलं का नाही, तरी तुम्ही काय बी करू शकत नाही। खरंय, इतकी वर्ष मी फक्त बोलत आलो, तुझ्यासारख्या पाताळ यंत्री गावंढळ बाईला मी इतकी वर्ष सहन केलं। तू नुसती दिसलीस तरी मस्तकात तिडीक जायची माझ्या, पण मी स्वतःला सावरत आलो, आवरत आलो। अक्षरा मला समजावत आली, पण आता मी स्वतःला आवरणार नाही। आता मला समजवायला अक्षरा पण नाही, आता ते होईल जे इतक्या वर्षात व्हायला हवं होतं। भुवनेश्वरी, आता तुला या घरात स्थान नाही। आता माझ्या घरात तुझी जागा नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।